जाधव. आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण 10वीच्या इंग्लिश ग्रामरची जी सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण काही ग्रामरच्या टॉपिक्सचा अभ्यास केलेला आहे आणि आज आपण या ठिकाणी ग्रामरचा महत्त्वाचा टॉपिक 10वी असेल किंवा इतरही स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षेमध्ये विचारला जाणारा महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे फ्रेम क्वेश्चन, WH क्वेश्चन. तर मग WH क्वेश्चन कशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो याचा अभ्यास आपण खूप सोप्या पद्धतीने आज करणार आहोत. WH क्वेश्चन पहा, टॉपिक आहे फ्रेमिंग WH क्वेश्चन. फ्रेमिंग WH क्वेश्चन अशा प्रकारचा टॉपिक आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काही WH क्वेश्चन माहिती असणं गरजेचं आहे. साधारणपणे परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो. काय प्रश्न असतो पहा, प्रश्न विचारला जातो तुम्हाला की फ्रेम WH question, frame or WH question so as to get underline part as answer, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. आणि मग जर अशा प्रकारे म्हणजे याचा अर्थ काय आहे की जो भाग वाक्याचे दिलेला असते आणि त्या वाक्याचा काही भाग अंडरलाईन केलेला असतो. मग तो अंडरलाईन केलेला जो भाग आहे ते आन्सर आला पाहिजे. जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर तो अंडरलाईन केलेला भाग असावा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला तयार करायचा असतो, बनवायचा असतो. तर मग अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत आपण आज शिकणार आहोत. मग असे प्रश्न जे आहेत तयार करण्यासाठी आपल्याला काही WH वर्ड्स माहीत पाहिजेत, WH शब्द माहीत पाहिजेत. मग ह्या WH शब्दांचा किंवा WH सर्वनामांचा उपयोग कसा करायचा आपण ते पण पाहूयात. आणि WH शब्द मग कोणते आहेत, जसे की वॉट, WHAT वॉट, वॉट म्हणजे काय, हू, WHO हू, हू म्हणजे कोण, व्हेन, व्हेअर, हाऊ मच, हाऊ लॉंग, हाऊ फार. नंतर असे जे काही WH शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ काय होतो आणि त्या WH वर्ड प्रश्न विचारल्यानंतर त्याचं आन्सर काय असतं किंवा काय असायला पाहिजे. अशा प्रकारचा अगोदर आपण चार्ट अभ्यासूयात किंवा त्याच्याबद्दल माहिती घेऊयात आणि त्यानंतर काही एक्झाम्पल आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर मग चला सुरुवात करूयात. काही WH शब्द. WH वर्ड जे आहेत त्या WH शब्दांचा उपयोग आणि WH शब्द कसे वापरले जातात याचा अभ्यास आपण करूयात. लिहा. व्हेन, WHEN, व्हेन म्हणजे केव्हा. व्हेन या शब्दाचा WH वर्डचा अर्थ आहे केव्हा. व्हेन म्हणजे केव्हा. मग हा जो शब्द आहे व्हेन तो कधी वापरला जातो किंवा त्या व्हेननी जर प्रश्न विचारला तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सहसा वेळ किंवा काळ दर्शवणारं आन्सर येत असतं. वेळ काळ म्हणजे टाइम दर्शक शब्द सहसा आन्सर येतं. मग त्यानंतर पुढचा शब्द आहे, पुढचा वर्ड आहे व्हेन. व्हेनच्या नंतर आहे व्हेअर, WHER, व्हेअर म्हणजे कोठे. हे शब्द सहसा बऱ्याच माहिती पण आहेत, पण ज्यांच्यासाठी ज्यांना माहीत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा व्हिडिओ म्हणजे बनवत आहोत. त्यांना चांगल्या प्रकारे हा प्रश्न सोडवता येईल, तयार करता येईल विषय आणि त्यांचा आन्सर चुकणार नाही. तर मग पहा, व्हेअर, व्हेअर म्हणजेच कोठे आणि व्हेअर या WH वर्डने जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर सहसा स्थळदर्शक, स्थळ किंवा ठिकाण दर्शक असतं. त्यालाच इंग्लिशमध्ये प्लेस असं आपण म्हणू शकतो, प्लेस.
त्यानंतर पुढचा शब्द आहे विच. विच म्हणजे कोणता. विच म्हणजे कोणता. जे काही पर्याय दिले आहेत त्या पर्यायापैकी कोणता. पर्यायापैकी अशा प्रकारे आपण लिहू शकतो. त्यानंतर व्हॉट. WHT व्हॉट. व्हॉट म्हणजे काय. व्हॉट म्हणजे काय. व्हॉट सहसा व्हॉटने विचारलेला प्रश्न जे आहे तो नाम किंवा एखादी जी वस्तू आहे त्यासाठी विचारला जातो. आणि ऑब्जेक्ट सहसा ऑब्जेक्टशी रिलेटेड तो प्रश्न असतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे हू. WHO. हू म्हणजे कोण. हा सहसा नाम असेल किंवा एखादी व्यक्ती असेल मग त्याच्यामध्ये सब्जेक्ट असतो किंवा ऑब्जेक्ट सुद्धा असू शकतो. सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट. पुढचा WH वर्ड आहे हुम. WHOM. हुम. हुम म्हणजे कोणाला. हुम म्हणजे कोणाला. सहसा याच्यामध्ये हुमने जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर कर्म असतं आणि ते किंवा ते द्वितीय विभक्ती मध्ये त्याचा आन्सर असतो. हुम म्हणजे कोणाला. त्यापुढं विथ हुम. विथ हुम. विथ हुमचा अर्थ आहे कोणा बरोबर. कोणा बरोबर. आणि सहसा आन्सर येणारा जो पार्ट आहे तो नाम असतो. त्यापुढं हुज. हुज. हुज या शब्दाचा अर्थ आहे कोणाचा. 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 आणि सहसा याचा आन्सर जे आहे षष्ठी विभक्तीमध्ये सांगितलं होतं. जसं की हुज दिस कार. ही कार कोणाची आहे. तर मग त्याचा आन्सर काय येणार. जे काय आन्सर असेल ते. त्या पुढचे शब्द आपण पाहूयात आता. हुजच्या नंतर सर्वांनी हे शब्द चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आणि तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपण कसे बनवणार आहोत या शब्दांचा उपयोग तयार करून किंवा हे शब्द WH वर्ड वापरून प्रश्न कशा प्रकारे तयार होतो हे सुद्धा आपण अभ्यासूया. त्यापुढे आहे पुढचा शब्द व्हाय. WHY. वाय. वाय म्हणजे का. जर वायने जर प्रश्न विचारला तर त्याचं कारण आपल्याला सापडतं. कारण रिझन. रिझन सापडतं. नेक्स्ट हाऊ. वायच्या नंतर हाऊ. HOW. हाऊ. हाऊ म्हणजे कसा. क्रियेची रीत किंवा पद्धत आपल्याला या प्रश्नाने जर या शब्दाने जर प्रश्न विचारला तर समजतं. क्रियेची रीत किंवा पद्धत. मॅनर आपण त्याला म्हणूया इंग्लिशमध्ये. मॅनर. नेक्स्ट हाऊ मेनी. हाऊ मेनी. हाऊ मेनी या जर शब्दाने प्रश्न विचारला. हाऊ मेनी म्हणजे किती. पण त्याच्यामध्ये सुद्धा संख्येत मोजता येतात. त्यामुळे अशाच प्रकारचा आन्सर येतात. संख्येत मोजता येतात. संख्येत मोजता येणारे. याला आपण इंग्लिशमध्ये काउंटेबल असं म्हणतो. काउंटेबल. काउंटेबल. काउंटेबल म्हणजे काय. ज्यांची मोजणी करता येते. 1 2 3 4 5 6 7 अशा प्रकारे ज्या नामांची नाम असेल किंवा वस्तू असेल व्यक्ती असेल स्थळ असेल अशांची मोजणी करता येते. अशांनाच आपण हाऊ मेनी प्रश्न विचारू शकतो. त्यानंतर आहे हाऊ मच. हाऊ मच याचा सुद्धा अर्थ आहे किती. पण याचा आन्सर जे आहे ते संख्येत न मोजता येणारे म्हणजेच अनकाउंटेबल आन्सर असतं. अनकाउंटेबल आन्सर असतं. संख्येत न मोजता येणारे. संख्येत न मोजता येणारे म्हणजेच अनकाउंटेबल. अनकाउंटेबल नाउन्स असतात. त्यानंतर पुढं आहे हाऊ फार. हाऊ फार. हाऊ फार म्हणजे किती दूर. जे काही अंतर आहे ते किती दूर आहे अंतर. याच्यावर हाऊ
हाऊ फार जर क्वेश्चन विचारला तर त्याचा आन्सर आपला अंतर येतं म्हणजे डिस्टन्स याच्यावरून आन्सर यायला पाहिजे. त्यानंतर पुढचे काही शब्द राहिले ते आपण पाहूया. हाऊ फार नंतर हाऊ लॉंग किती काळ, जो काही काळ लागलेला आहे त्याचा वेळ दर्शक किंवा टाइम, एखाद्या क्रियेसाठीचा काळ असं त्याचा आन्सर येतो. वेळ किंवा काळ, टाइम. त्यानंतर ऑफ हुमचा अर्थ आहे कोणाबद्दल. याचा सुद्धा आन्सर जे आहे षष्ठीमध्ये सहसा येतं, द्वितीयामध्ये येतं ऑफ हुम. त्यानंतर टू हुम, कोणाला किंवा कोणाशी. टू हुमचा अर्थ आहे कोणाला किंवा कोणाशी. आणि हुम जे आहे वरचं हुम, ऑफ हुम हे षष्ठी आहे आणि खालचं जे हुम आहे ते द्वितीयमध्ये आन्सर येतं. षष्ठी आणि द्वितीय अशा प्रकारचे आन्सर येतात. त्यानंतर व्हॉट टाइप ऑफ किंवा व्हॉट काइंड ऑफ, किंवा व्हॉट काइंड ऑफ अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न कधी कधी आपल्याला विचारतो. तर मग याचा अर्थ आहे कशासारखा. टाइप म्हणजे जो प्रकार आहे त्या प्रकाराबद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला असतो. तर अशा प्रकारचे हे जे काही शब्द आहेत आपण या ठिकाणी अभ्यासले. बघा, आपण सर्वप्रथम जो शब्द पाहिला तो म्हणजे व्हेन म्हणजे केव्हा. तर या सर्वांचं एकदा रिव्हिजन करूयात आपण. व्हेन म्हणजे केव्हा. त्या शब्दापासून आपण व्हेन असं जर समजा एखाद्या प्रश्न जर विचारला व्हेन या डब्ल्यूच वर्डला, तर त्याचा आन्सर आपला वेळदर्शक येतं किंवा काळदर्शक येतं. त्यानंतर वेअर न जर प्रश्न विचारला वेअर या डब्ल्यूच वर्डने, त्याचा आन्सर आपल्याला ठिकाणदर्शक किंवा प्लेस दर्शक येतात. त्यानंतर विच आहे, होम आहे, असे हे शब्द येतात. हे सर्व जे शब्द आपण या ठिकाणी अभ्यासले आहेत हे खूप महत्त्वाचे शब्द आहेत आणि या शब्द चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा आणि अभ्यासा. तर या शब्दापासून किंवा या शब्दांचा उपयोग करून आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चन कशा प्रकारे तयार करतात हे अभ्यासायचं आहे. तर मग चला पाहूयात डब्ल्यूएच क्वेश्चन. आपण ज्यावेळेस टेन्स अभ्यासत होतो त्यावेळेस मित्रांनो क्वेश्चन जे आहेत त्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक आहे व्हर्बल क्वेश्चन आणि दुसरा आहे डब्ल्यूएच क्वेश्चन. तर मग यामध्ये पहिला जो प्रकार आहे व्हर्बल क्वेश्चन, यालाच येस नो टाइप क्वेश्चन असे म्हणतात. हे येस नो टाइप क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चनचा अभ्यास आपण या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये केलेला आहे. तर आज आपण डब्ल्यूएच क्वेश्चन जे आहेत तर ते डब्ल्यूएच क्वेश्चन कशा प्रकारे करतात याचा अभ्यास करणार आहोत. पण हे डब्ल्यूएच वर्ड क्वेश्चन जे आहेत तयार करायचे आहेत आपल्याला, याच्यावर सुद्धा 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. मग आता पाहूया डब्ल्यूएच क्वेश्चन तयार करत असताना कधी लक्षात ठेवा की जो डब्ल्यूएच शब्द आहे डब्ल्यूएच वर्ड कधी कधी समजा दिलेलं सेंटेन्स जे असतं सिंपल प्रेझेंट टेन्स असतं किंवा सिंपल पास्ट टेन्स असतं. मग सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ किंवा साधा भूतकाळ, यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग व्हर्ब नसतं. मग हेल्पिंग व्हर्ब जर नसेल, वाक्यामध्ये दिलेल्या वाक्यात हेल्पिंग व्हर्ब नसेल, तर आपल्याला त्या वाक्यामध्ये टू डूचे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत टू डूचे 3 सहाय्यकारी क्रियापद आहेत पहा. टू डूचे एक आहे डू, त्यानंतर डज आणि डिड.
या सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग करून आपल्याला क्वेश्चन बनवलं. मग डू कधी वापरायचं, डज कधी आणि डीड कधी. तर हे डू आणि डज जे आहे दोन्ही सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरले जातात. बघा सिंपल प्रेझेंट टेन्स जर सेंटेन्स असेल सिंपल प्रेझेंट टेन्स तर त्यासाठी वापरायचं आहे डू किंवा डज. डू कधी वापरतात, जर क्रियापद जे मुख्य क्रियापद असतं त्या क्रियापदाला किंवा जर करता आय यू किंवा दे असेल तर, आणि जर करता ही शी इट आणि तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर डज वापरला जातो. असा हा बदल आहे. किंवा यालाच आपण असे म्हणू शकतो, जर करता जे क्रियापद आहे क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय नसेल तर आपण डू वापरतो, आणि जर क्रियापदाला यस किंवा यस असा जर प्रत्यय लागला असेल तर डज हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे प्रश्न तयार करत असताना वापरतात. कोणत्या टेन्स मध्ये, पण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आणि हा डज जो आहे सिंपल पास्ट टेन्स मध्ये याचा उपयोग केला जातो. सिंपल पास्ट टेन्स जर सेंटेन्स दिलं तर त्या सिंपल पास्ट टेन्सचं आपल्याला ज्यावेळेस क्वेश्चन बनवायचा असतो त्यावेळेस त्याचा उपयोग करतात. तर मग या वाक्यांचा किंवा हे डू डज किंवा डीड या तीनही सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग करून कशा प्रकारे प्रश्न तयार करतात अगोदर हे पाहूयात आपण. चला पहा एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल पहा, टू सिंगर्स प्रोवाइड व्होकल म्युझिक. अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, आणि या ठिकाणी या वाक्यामध्ये व्होकल म्युझिक या शब्दाला अंडरलाईन केला आहे. तुम्हाला प्रश्न दिला जातो, अशा प्रकारचा एक सेंटेन्स दिला जातो. प्रश्न कसा विचारतात परीक्षेमध्ये हे समजून घ्या. आता समजा हा प्रश्न दिला आहे, टू सिंगर्स प्रोवाइड व्होकल म्युझिक, आणि त्याच्या खाली किंवा ब्रॅकेट मध्ये तुम्हाला दिलं जातं फ्रेम अ WH क्वेश्चन सो ॲज टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला दिला जातो, म्हणजे अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे ती आन्सर आलं पाहिजे असा प्रश्न तुम्हाला प्रश्न किंवा WH क्वेश्चन बनवायचा आहे. तर मग आपल्याला या ठिकाणी पहा, आपण जर वाक्याचं निरीक्षण केलं तर यामध्ये टू सिंगर प्रोवाइड व्होकल म्युझिक हे आन्सर म्हणजे आन्सर आलं पाहिजे असा प्रश्न बनवायचा आहे. आणि व्होकल म्युझिक हे ऑब्जेक्ट आहे. पहा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना आहे वाक्याची. ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट जर आन्सर यायचं असेल तर आपण याला प्रश्न विचारायला पाहिजे व्हॉटने जर प्रश्न विचारला, व्हॉट म्हणजे काय, तर मग आपल्या या ठिकाणी WH वर्ड जो असतो त्या वर्डच्या नंतर त्याचा फॉर्म्युलाच आहे काय, WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस जे काही हे आहे वाक्यातील इतर शब्द ते आपल्याला घ्यावे लागतात त्याच्यानंतर. मग या ठिकाणी काय करायचंय, आता सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे, हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. हेल्पिंग वर्ब घेत असताना काय करायचं, मग सर्वप्रथम अगोदर आपण फ्रेमिंग WH क्वेश्चन जे आहे त्याचा एक फॉर्म्युला आपण तयार करू शकतो. पहा, वाटल्यास तुम्ही लिहू शकता WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट WH वर्ब प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस अदर वर्ड्स जे काही असतील अदर वर्ड्स. मग ऑब्जेक्ट असेल, ऑब्जेक्ट त्या ठिकाणी येऊ शकतो, किंवा मग तुम्ही वाक्यात जी काही राहिलेले शब्द सहसा असतात ते सुद्धा येतात. आणि कधी कधी एक असं असतं की वाक्यात सब्जेक्टला जर अंडरलाईन केलं असतं त्यावेळेस सुद्धा मग प्रश्न आपल्याला बनावा लागतो. त्यावेळेस त्या ठिकाणी सब्जेक्ट न घेता आपल्याला दुसरे शब्द घ्यावे लागतात.
तर मग तसाच ती सेंटेन्स कशा प्रकारे करायची हे सुद्धा आपण पाहूयात. नंतर अगोदर हे समजून घेऊयात. पहा, टू सिंगर्स प्रोव्हाइड व्होकल म्युझिक. मग या ठिकाणी काय करायचे, व्हॉट डब्ल्यू ची वर्ड अगोदर घ्यायचा आहे, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. तर लिहा हेल्पिंग वर्ब. या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला दिसत नाही. सहाय्यकारी क्रियापद कोणती आहेत ते पण आपण अभ्यासले आहे. ज्यावेळेस वर्बचा चॅप्टर पाहिला त्यामध्ये एम, इज, आर, was, were, have, has, shall, have, has, had, shall, should, will, would, may, might, must हे जे सर्व काही क्रियापद होते सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब हे ह्याच्यामध्ये दिसत नाही. मग आपल्याला आता या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे प्रश्न बनवण्यासाठी. तर मग काय करावं लागेल, याच्यामध्ये वर्ब आहे बघा प्रोव्हाइड. मग आपल्याला जर नसेल सहाय्यकारी क्रियापद तर टू डू चं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. टू डू चं हे सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य आहे कारण की सब्जेक्ट प्लस V1 प्लस ओ अशी रचना आहे. मग टू डू पैकी साध्या वर्तमान काळामध्ये आताच आपण बघितलं की डू किंवा डज या दोन पैकी कोणतं नेमकं घ्यायचं. आता सांगितलं तुम्हाला की जर मुख्य क्रियापद असेल आणि त्या क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय नसेल तर डू हे सहाय्यकारी क्रियापद त्या ठिकाणी घेतलं जातं. मग डू हे सहाय्यकारी क्रियापद आपण घेतलेलं आहे. पहा, व्हॉट डू सब्जेक्ट घ्या, नंतर वाक्याचा सब्जेक्ट या ठिकाणी फॉरवर्ड दिले म्हणून सब्जेक्ट काय आहे, टू सिंगर्स. त्यानंतर मेन वर्ब प्रोव्हाइड. पहा क्वेश्चन काय झालं, व्हॉट डू टू सिंगर्स प्रोव्हाइड आणि वाक्याच्या शेवटी बाकीचं अंडरलाईन केलेला पार्ट परत पण वाक्यामध्ये घ्यायचा नाही कारण तो या ठिकाणी आपण तो आन्सर आला पाहिजे. मग आता क्वेश्चन बाकीचे शब्द आपण राहिले असतील तर घेऊ शकतो. या ठिकाणी काय राहिलं म्हणून आपण शेवटी घेतला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाक्याच्या शेवटी प्रश्न बनवत असताना फ्रेमिंग डब्ल्यूएच क्वेश्चन करत असताना काय करायचं, वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. प्रश्नार्थक चिन्ह लिहायला विसरायचं नाही. प्रश्नार्थक चिन्ह जर दिलं नाही तुम्ही तर वाक्यात म्हणजे तो प्रश्नार्थक वाक्यच होत नाही. त्यामुळे प्रश्नार्थक चिन्ह खूप महत्त्वाचं आहे आणि ते विसरायचं नाही. काय झालं क्वेश्चन पहा, व्हॉट डू टू सिंगर प्रोव्हाइड. व्हॉट डू टू सिंगर प्रोव्हाइड्स. हो सर, जा या ठिकाणी आपण इक्वेशन तयार केला. काय केलेलं आहे, व्हॉट डू टू सिंगर्स प्रोव्हाइड. अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या आणि सहज पद्धतीने आपण हा प्रश्न तयार केला आहे. अशाच प्रकारे तुम्हाला एकदम सोपं हा डब्ल्यू क्वेश्चन जो आहे आपण तयार करू शकतो. असेच आपण काही आणखी प्रश्न तयार करूया. चला पाहूया पुढचं एक्झाम्पल. each one of us want to be a hero. Each one of us wants to be a hero. अशा प्रकारे या वाक्यातील अ हिरो या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे. मग असं जर तुम्हाला सेंटेन्स जर दिलं असेल आणि याचा जर प्रश्न तयार करायला सांगितलं असेल तर तो प्रश्न कसा तयार होईल बघा. डबल एकदा वाचून घ्या. वाक्य काय दिलेलं आहे, each one of us want to be a hero. अशा प्रकारचे सेंटेन्स आहे. तर मग इथं हा प्रश्न तयार करत असताना काय करायचं बघा, व्हॉट. आता व्हॉटच्या नंतर काय करायचं, हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये आहे का पहा, एम, इज, आर किंवा वाज, वेअर, हॅव, हॅज, शॅल, शुड, विल, वुड किंवा जे मॉडलाइज आहे त्यापैकी कोणतेही सहाय्यकारी क्रियापद वाक्यामध्ये दिलेले नाही. मग नाही तर मग काय करायचे, वर्ब बघायचं कोणता आहे वर्ब शोधा. each one of us यामध्ये वर्ब आहे वॉन्ट. वॉन्ट्स हे वर्ब आहे आणि या वर्बला वाक्याची शेवटी म्हणजे या क्रियापदाच्या शेवटी यस हा प्रत्यय लागला आहे. यस जर प्रत्यय लागला असेल, यस किंवा यस प्रत्यय असेल तर आपल्याला सांगितलं की साध्या वर्तमान काळाचं वाक्यात आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर डू किंवा डज ते घेतात. जर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागला असेल तर आपण डज हे सहाय्यकारी क्रियापद घेतो. म्हणून घ्या व्हॉट डज. त्यापुढं सब्जेक्ट घ्या each one of us. आता मग या ठिकाणी
पुन्हा काय घ्यायचं आहे सब्जेक्टच्या तर मेन वर्ब घ्यायचा आहे. बघा मेन वर्ब जे आहे घेत असताना ज्यावेळेस आपण इकडे डज घेतो त्यावेळेस हे जे वॉन्ट आहे किंवा जे क्रियापद असतं त्या क्रियापदाचे एस किंवा एस काढून टाकायचं. त्यावेळेला सांगतो जर आपण सहाय्यकारी क्रियापद नसेल वाक्यात टू डूचं सहाय्यकारी क्रियापद घेतलं डज किंवा डीड असेल डज घेतलं तर जे क्रियापद असतं मुख्य क्रियापद त्या क्रियापदाचे एस किंवा एस आन्सरमध्ये काढून टाकायचं. मग काय होईल बघा व्हॉट डज ईच वन ऑफ अस वॉन्ट टू बी अशा प्रकारचा प्रश्न तयार होईल आणि हा आपला बर्डेज क्वेश्चन असेल. व्हॉट डज ईच वन ऑफ अस वॉन्ट टू व्हॉट डज ईच वन ऑफ अस वॉन्ट टू बी असा हा प्रश्न तयार होईल. त्यानंतर पुढं सेंटेन्स बघूयात. वाटल्यास एका ओळीमध्ये तुम्ही या ठिकाणी लिहू शकता वाक्याचा काळ 6 प्रथमांक असेल तर WH क्वेश्चन बनवताना क्वेश्चन तयार करताना WH क्वेश्चन तयार करताना टूचे टू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद घेतात आणि डज घेतल्यास प्रश्न तयार करताना मुख्य क्रियापदाचे यस किंवा यस काढून टाकावे. मुख्य क्रियापदाचे यस किंवा यस काढून टाकावे. बघा काय दिलं आहे वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ असेल. साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स WH क्वेश्चन तयार करायचा आहे. तर मग टूचे जे रूट किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद असतात ते क्रियापद घेतात आणि डज हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं तर प्रश्न तयार करताना मुख्य क्रियापदाचे यस किंवा यस काढून टाकावे. यस काढून टाकले आहे आपण यस असेल तर यस सुद्धा काढायचं. जर डज घेतलं तर त्यानंतर सेंटेन्स आपण आता या ठिकाणी दोन जे सेंटेन्स पाहिले दोन्ही सेंटेन्स हे सिंपल प्रेझेंट टेन्स होते. साध्या वर्तमान काळाची वाक्य होते. मग साध्या वर्तमान काळाची वाक्य जर असतील अशा प्रकारे तर आपल्याला असा प्रश्न बघायचा आहे. पण जर याच्यामध्ये जर तुम्हाला साध्या भूतकाळाचं वाक्य नसेल म्हणजे सिंपल पास्ट टेन्स जर सेंटेन्स दिलं तर मग अशा वेळेस आपल्याला वाक्य कसं करावं लागेल पहा. I open my piggy bank. अशा प्रकारचे सेंटेन्स आहे आणि आपल्याला एक प्रश्न तयार करायचा आहे. पहा काय केलं आहे वाक्यामध्ये वाक्य काय दिलं आहे आय ओपन माय पिगी बँक आणि अंडरलाईन केले माय पिगी बँक या शब्दाला. तर मग काय करायचं बघा प्रश्न तयार करत असताना सर्वप्रथम वॉट हे प्रश्न तयार करा. ऑब्जेक्ट म्हटलं की सहसा वॉट वाक्याची सुरुवातीला घ्यायचे. वॉट आता पहा या ठिकाणी सब्जेक्ट आहे आणि इथं V2 आहे आणि इथं ऑब्जेक्ट आहे. V2 जर असेल V2 म्हणजे जे सिंपल पास्टचं सेंटेन्स आहे. सिंपल पास्ट जर वाक्य असेल तर मग काय करायचं वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिसते का नाही. नसेल तर काय करायचं टू डूचं सहाय्यकारी क्रियापद डीड हे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला घ्यावं लागतं. वॉट त्यानंतर मग या ठिकाणी डीड घ्यावं लागेल. त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे आय हा सब्जेक्ट कोण घेतला. ओपन हे जी क्रियापद आहे ओपन हे या ठिकाणी आता मूळ रूपात येत असते कारण की या ठिकाणी आपण काय केलेलं आहे डीड घेतलेलं असतं म्हणून. ओपन या ठिकाणी OPEN अशा प्रकारे ओपन हे क्रियापद येईल. त्यानंतर वाक्याच्या शेवटी राहिली जर काही शब्द असतील तर दिले
इथं काही नाही, पण या ठिकाणी आपण क्वेश्चन मार्क दिला आहे. मग प्रश्न काय तयार झाला बघा. पहिली क्वेश्चन, व्हॉट डिड आय ओपन. व्हॉट डिड आय ओपन. परत या ठिकाणी इथे घ्यायचं नाही. का घ्यायचं नाही? कारण ऑलरेडी आपण या ठिकाणी नेगेटिव्ह वर घेतलेलं आहे. त्यामुळं प्रश्न तयार होईल, व्हॉट डिड आय ओपन. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीनं आपण हा प्रश्न तयार करू शकतो. मग अशाच प्रकारचे जर प्रश्न तयार करायचे असतील तर मग वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. ते आपण प्रश्नांची आता प्रॅक्टिस करूया. आय होप तुम्हाला साध्या वर्तमान काळाचं वाक्य किंवा जर साध्या भूतकाळाचं वाक्य दिलं असेल तर तुम्हाला प्रश्न तयार करता येईल. सेंटेन्स बघूया आपण. The king regular applied oil on his body. अशा प्रकारचं सेंटेन्स दिलं आहे आणि या ठिकाणी वाक्यामध्ये ऑइल या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे. पहा सेंटेन्स काय दिले, द किंग रेग्युलरली अप्लाइड ऑइल ऑन हिज बॉडी. असं सेंटेन्स आहे आणि या ऑइल या शब्दाला अंडरलाईन केलं. मग आपल्याला आता प्रश्न तयार करायचा आहे. हे जरी वाक्य आपण पाहिलं, सब्जेक्ट प्लस ड्यू टू अशी रचना आहे. त्यामुळं या ठिकाणी परत व्हॉट या शब्दानेच आपला प्रश्न तयार करावा लागेल. व्हॉट चं वाक्य आहे, त्यामुळे या ठिकाणी डीड हे सहाय्य करते. व्हॉट इज द किंग. द किंग रेग्युलरली आहे, रेग्युलरली. त्यानंतर काय करायचे, अप्लाय हे जे क्रियापद आहे, अप्लाय अशा प्रकारे द्यायचे. कारण की V2 आहे या ठिकाणी V1 मध्ये घेतली, तर डीड घेतली त्यामुळे जे इकडं V1 घ्यावं लागेल. अप्लाय ऑन हिज बॉडी, ऑन हिज बॉडी. पहा वाक्यामध्ये जो अंडरलाईन केलेला भाग आहे तेच आन्सर आलं पाहिजे. व्हॉट डिड द किंग रेग्युलरली अप्लाय ऑन हिज बॉडी. वाक्यात अंडरलाईन केलेला भाग या क्वेश्चनमध्ये आला नाही पाहिजे. आणि या हा क्वेश्चन जो विचारला त्यासाठी अंडरलाईन पार्ट जो केला आहे ते त्याचा आन्सर आला पाहिजे. यासाठी आपण प्रश्न तयार केलेला असतो, करायचा असतो. तर मग अशाच प्रकारे आणखी बघूया सेंटेन्स काही. सेंटेन्स, लॉट्स ऑफ कॅरो lots of sparrow lots of sparrow would come on our terrace. अशा प्रकारचा एक प्रश्न तुम्हाला आता या ठिकाणी दिला आहे. lots of sparrow would come on our terrace. असा प्रश्न जर तयार केला असेल तर आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. पहा व्हॉट जे या ठिकाणी ऑलरेडी सहाय्यकारी क्रियापद दिलं आहे. बघा काय दिलं आहे, पुढे सहाय्यकारी क्रियापद आहे. त्यामुळे त्यानंतर व्हॉटच्या नंतर काय करायचं, वूड घ्यायचं आहे. व्हॉट वूड, व्हॉट वूड लॉट्स ऑफ स्पॅरो, स्पॅरो कम. व्हॉट वूड व्हॉट हे नाही, ऑन टेरेस. व्हॉट म्हणजे काय, इथं प्लेस दर्शक शब्द आहे. त्यामुळं वेअर केल्या आहे. वेअर वूड लॉट्स ऑफ स्पॅरो कम. वेअर वूड म्हणजे कोठे आले भरपूर चिमण्या, तर ऑन आवर टेरेस, आमच्या टेरेसवर आले आहेत असं त्याचा आन्सर होतो. अशा प्रकारे आपला प्रश्न तयार करायचा आहे आणि आपला वेगवेगळे प्रश्न तयार करता येतील. अशाच प्रकारच्या काही प्रश्नांची प्रॅक्टिस आपण या ठिकाणी करूया.
सेंटेन्स आहे आणि आपल्याला विचारलं आपल्याला आता प्रश्न तयार करायचा बघा काय द ओल्ड मॅन बोर्डेड कंपार्टमेंट ॲज द ट्रेन वॉज पॅक असा प्रश्न तयार करायचा आहे तर काय करायचं आहे या ठिकाणी या प्रश्नाची सुरुवात व्हायने करावी लागेल व्हायच्या नंतर डीड व्हाय डीड द ओल्ड मॅन बोर्ड बोर्ड कंपार्टमेंट What did the old man board compartment अशा प्रकारचा प्रश्न तयार होईल तर मग असेच आणखी काही प्रश्न बघूयात This is पुढचं सेंटेन्स this is thin silver line thin silver line this is thin silver line या ठिकाणी thin या शब्दाला अंडरलाईन केला आहे thin या शब्दाला जर अंडरलाईन केला असेल या ठिकाणी क्रियेची रीत किंवा पद्धत सांगितली आहे आपल्याला प्रश्न तयार करत असताना हाऊ या शब्दाने करायला होता या ठिकाणी बघा हाऊ ऑलरेडी या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आहे सहाय्यकारी क्रियापद घ्या हाऊ इज आणि सब्जेक्ट नंतर घ्या हाऊ इज दिस सिल्वर लाईन शेवट सिल्वर दिस सिल्वर लाईन अशा प्रकारे आपण वाक्य जे वाक्यामध्ये प्रश्न आहे त्या वाक्यात प्रश्न तयार करू शकतो नेक्स्ट 100 children waited in terror असं एक वाक्य दिलं आणि या 100 या वाक्यातील शब्दाला अंडरलाईन केलं पहा आताच आपण काही डब्ल्यूच वर्ड्स पाहिले आणि ते वर्ड्स जे होते त्यामध्ये 100 आता संख्यादर्शक शब्द आहे किती मोजता येतात आपला 100 असेल 1000 असेल जर संख्येमध्ये मोजता येत असेल तर आपल्याला आपण मग त्यासाठी डब्ल्यूच वर्ड जे आहे काय आहे डब्ल्यूच वर्ड हाऊ मेनी असा डब्ल्यूच वर्ड आपण वापरू शकतो म्हणजे सर्व जे शब्द आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे पाठ करायचे आहे हाऊ मेनी या शब्दाने डब्ल्यूच वर्डने आपण वाक्याची सुरुवात करूया किंवा करायची आहे काय करायचं बघा हाऊ मेनी वेटेड हे सिंपल पास्टचं वाक्य आहे त्यामुळं हाऊ मेनी डीड चिल्ड्रेन वेट इन टेरर आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थ चिन्ह द्यायचं तर असं तर प्रश्न आपण या ठिकाणी वाक्यात जर केला असेल तर आपला अशा प्रकारचे जर प्रश्न तयार केले तर ते प्रश्न बरोबर आहेत आणि तुमचा मार्क तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे सर्वात महत्त्वाचं काय आहे तर प्रश्न तयार करणं खूप गरजेचं आहे आणि योग्य प्रश्न कोणताही प्रश्न तयार करायचा नाही तर त्या शब्दासाठी किंवा त्या जो डब्ल्यूच वर्ड आहे त्या डब्ल्यूच वर्डनी किंवा त्या डब्ल्यूच शब्दाने जर तो प्रश्न तयार झाला तर त्याचा आन्सर मात्र अंडरलाईन केला पाठ आला पाहिजे त्यापुढं काही सेंटेन्स बघूयात चला पुढे काही सेंटेन्स आणखी